मित्रांनो वेलकम टू दिस न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आज आपण आत्ता निघालेलो आहोत पुण्याला. जसं की मी बोललो आपल्या फिल्मचं शूट सुरू होतं आहे, त्यासाठी पुण्याला आपण निघत आहोत आणि ते पहिले काही दिवस पुण्यात शूट आहे. एक्सायटिंग दिवस अहेड. माझ्यासोबत आहे प्रशांत, विल बी अकंपनिंग विथ मी इन द पुणे शूट. कोणीतरी कालच्या व्लॉगमध्ये विचारलं की प्रशांत तुझ्याकडे जॉबला लागला का तुझ्या अंडर? माझ्या खाली लागलाय. साऊंड्स व्हेरी रॉंग बट बरोबर आहे. आपल्या मराठी भाषेत असं बोलतं, अंडर त्याच्या अंडर काम करतो भाई लोकांचे अंडर काम करतात. तसं आम्ही भाई लोकच आहोत म्हणजे आमच्यात. तर प्रशांत माझ्याकडे ऑफकोर्स तो माझ्यासोबत काम करतो. आता तुम्ही एवढ्या ब्लॉगमध्ये सोबत प्रशांत त्याचा जॉब सोडून माझ्यासोबत का असेल असा कोणाचाच प्रश्न का नाही पडला. त्यांनी जॉब सोडून तो माझ्यासोबत आहे. सो प्रशांत आपलं सगळं यूट्यूब आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत करतो आणि माझ्यासोबत काम करतो. सो येस, दॅट इज दॅट. आता आपण चाललो आहे पुण्याला आणि तेच पुण्याला. चला. फुलं हातात घेऊन तुम्हाला वाटत असेल की मी कुठल्या तरी मुलीला भेटायला चाललं. असं नाही. इन जनरल कुणाकडे जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे. हे छान प्रतीक आहे म्हणून, म्हणजे एक गिफ्टचं एक छान फुलं एक छान प्रतीक असतात. म्हणून आपण आता प्रतीककडे चाललो आहोत. प्रतीक म्हणजे मिस्टर ब्रिव्हलंट अशा नावाने त्याचं हँडल आहे. तुम्ही त्याला फॉलो पण करत असाल. कॉफीचा कॉन्टेंट बनवतो, त्याच्याकडे आपण आता चाललेलो आहोत. कॉफी प्यायला आणि काय बरंच काय आहे. चला बघूया काय आहे प्रतीकचं. आपल्या प्रतीक कॉफी कट कर. एक नंबर. माझ्यासाठी नाही, स्नेहासाठी. नाही तुझ्यासाठी. जो कॉफी पाजणार कैसे मला खाली तुमचा वॉच विचारतो किसी लड़की घर पे जाने. नहीं तुम्ही मला फ्लॅट नंबर सांगितलं डायरेक्ट. इनके घर पे जाना है क्या? बोला हाँ. आपण आलेलो आहोत प्रतीककडे. प्रतीक आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम. हॅलो. म्हणजे आम्हाला का बोलवलंय असं जर मला स्पेशल काय म्हणतात, स्पेशल एपिसोड शूट करायचा आहे आमच्या चॅनलचा. हो त्याच्यासाठी. क्या बात आहे. मस्त. मी जॉब घाय आलो. मला लाईट जाईल. लाईट जाऊ दे. लाईट बरंच घेईल. मी आतमध्ये फुल सेटअप करून ठेवला. हा काय? अरे सेटअप म्हटल्यावरती लगेच जाऊन बघायचा विषय. जायचं यायचं चालेल का? हो. रिव्हील केला तर चाललंच सेटअप. ओ माय गॉड. हो या लेवलचा आहे बोलतो. काही शपथ. संपला विषय. एक्साइटमेंट माझी पीक आलेली हो भाई. स्वतः सूर्यावर आपण डिपेंडेंट आहे. वा खतरनाक. थंडपट करून ठेवलाय. जस्ट ब्यूटिफुल यार. सब कुछ इतना खूबसूरत है. गजक. काय शाळेचा वर्ग आठवत असेल तुम्हाला. हे असं सगळं एकदम शास्त्रज्ञ काहीतरी असं काय म्हणतात त्याला, टेस्ट ट्यूब्स काइंड ऑफ टेस्ट ट्यूब्स. अच्छा हा, याची ट्राय करायची. जर सांगितलीस तर अतिउत्तम होईल. कारण व्हिडिओ मध्येच सांगतो. आम्ही एकदम गरीब लेवलला सांगू काहीतरी. तू सांग. हीच आहे ती गेशा, पेरू गेशा. म्हणजे आम्हाला यासाठी बोलवलेलं आहे. येस, खास हिच्यासाठी. एवढीच कॉफी. तू लास्ट टाइम तीच उरली की? तीच आहे. ती एक 30 ग्रॅम होती. 15 बनवली, 15 राहिली. सो मित्रांनो, आता आम्ही प्रतीककडे आलेलो आहे आणि इथे काहीतरी प्रतीक आपल्यासोबत शूट करणार आहे. आणि तुम्हाला मी आत्ता फक्त एवढंच सांगू शकतो, बाकी तुम्ही प्रतीकच्या कॉन्टेंटमध्ये बघा जेव्हा तो टाकेल. ही जी कॉफी आहे हिचं नाव आहे गेशा. हिच्या नावावर जाऊ नका. ही कॉफी 8,000 रुपयाची आहे ना रे?
8,000 रुपयाची ह्याच्यात राहिलेली चार ही जी राहिली आहे ही 15 ग्रॅम आहे, ही 4,000 रुपयाची आहे. ह्याच्याकडे अजून ही 4,000 प्यायला ही 4,000 माझ्यासाठी ठेवली आहे आणि ह्याच्यावर तो काहीतरी कॉन्टेंट म्हणून एवढंच सांगू शकतो मी आता तुम्हाला. बट मला पण बघायचं याच्यात 8,000 म्हणजे 4,000 माझ्या नशिबात जे उरलेत त्याच्यासारखं काय. तर हे आपण आता तुम्ही एपिसोड शूट होताना बघा, पण तुम्हाला काय एपिसोडमधलं कळणार नाही. एक कॉन्टेंट क्रिएटर दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटरचं खातोय एकाचं बरोबर नाही ना वाटत. तर तो गोष्टी तुम्ही त्याच्या चॅनलवर जाऊन आणि बघा. खाली याच्या प्रोफाईलची लिंक आहे, इन केस तुमच्याकडे नसेल तर ते जाऊन त्याच्या प्रोफाईलवर आलेली असेल व्हिडिओ, लगेच टाका. हा कधी जाणार आहे? उद्या. माझा डेली ब्लॉग आहे. तुझं ठीक आहे ना, आपण कॉन्टेंट रिव्ह्यूला गेलो. तुला प्रेशर मध्ये नाही, पण तुझं काय चॅनलचं काय प्रॉपर असणार आहे, कसं काय वेगळं? Channel- सो हाच फर्स्ट नाही, हा फर्स्ट लॉंग फॉर्मॅट हा व्हिडिओ असणार आहे युट्यूबवर. म्हणजे युट्यूबवर लेट्स गो. आपल्यापासून सुरुवात केली आहे भावानी. तो बेसिकली आपण रिव्हील केलंय की तो काहीतरी करतोय. ठीक आहे, आता हे बाकी डोकं आपण काय करूया रिव्हील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या हातात ते बाहेर सेट सेट जप. कॅच पकडणार, कॅच पकडणार, कॅच. तो घरात जितका ओबिडियंट आहे ना थोडा तितका बाहेर? तो बाहेर फाट्यावर अच्छा. मारतो. तू हे तो ह्या चौकटीतून बाहेर गेला ना, तू कोण मी कोण. आई वडील तुम्हाला पण? नाही. त्याच्या आई आईला पण नाही वडील ऐकत. नाही. थोडासा आगाऊपणा तर थोडंसं पण तरी घरामध्ये सगळ्या गोष्टी. लगेच गॅंगवर अरे. लावणार आहे तो. अरे हे कालू डॉग. पोपट करू नकोस. कॅच कॅच. दे दे. सो इथे आहे आमचं मुक्काम फॉर द स्टे इन पुणे फॉर द थिंग वी आर शूटिंग. तर मी जरा पटकन चेक इन करून घेतो, मग तुम्हाला रूम दाखवतो. व्ह्यू तर उद्या सकाळी दिसेल, पण दिस इज आर मुक्काम फॉर 4 days विथ माय प्रशांत सुवर्णा. बायकांना घरी ठेवून आलोय आणि काम करायला आलोय. बायकांना घरी ठेवून आलं. अशा पद्धतीने आता कॉफी वेडे लोक जे असतात ते कसं गपचूप सेटअप करतात. म्हणजे माझ्यासारखे येऊन मी ट्रॉफीचं सामान घेऊन आलो आहे. एका साईडला सेटअप केलेलं आहे. त्याच्यात आपलं सगळं प्रोटीन शेक आणि हे सगळं सामान आहे. ते ह्यांची एक सडकी कॉफी आहे जी मी कधी आता पित नाही, आधी पण नाही प्यायचो. इथे आता मी प्रॉपर बेड साईडला आपलं सगळं चार्जिंग स्टेशन आणि हे सगळं आहे. आतमध्ये सगळे हे मला आधीपासूनची सवय आहे गाईज. मला म्हणजे कधी पण मी तुम्ही खूप ट्रॅव्हल करतो, तर ट्रॅव्हल केल्यावरती पहिले गोष्टी सगळ्या लाईनअप सगळीकडे नीट लावून ठेवायच्या, घरासारखं बनवायचं. भले मी 1 दिवस राहतात असेल हॉटेलमध्ये किंवा 4 दिवस, बट ही मला आधीपासूनची डिसिप्लिन आणि OCD सवय आहे. आधी मी लॅपटॉप वगैरे पण असं सेटअप करायचं, पण आता इथे मी कॉफी सेटअप केलं आहे. लॅपटॉप मी बेडवरतीच एडिट वगैरे करेन. छान प्रशांतनी त्याचा बोसचा स्पीकर आणला आहे. 4 दिवस आम्हाला रोज काम करायचं आहे. आल्यावरती छान पिक्चर बघणार, त्याच्यावरती आम्ही काहीतरी एखादी सिरीज वगैरे, जेवणार, झोपणार, दुसऱ्या दिवशी उठणार. मग ते कसं तुम्हाला सांगायचं? जिमला बघायला लागेल जिमचा काय विषय, कारण की ह्या हॉटेलमध्ये जिम आहे का नाही ते मला जरा बघायला लागेल. दुसरी गोष्ट, प्रणीतचं इथून जे आहे, पुण्यातच आहे मी, पण प्रणीतचं डायरेक्ट 40 मिनिट्स लांब आहे, जे नाही आहे पॉसिबल. सो जरा पिकल बॉल, बॅडमिंटन का जिम हे जरा फिगर आउट करायला लागेल. पहिले जरा उद्याचा दिवस होऊ दे, शेड्यूल आणि ओव्हरऑल ताण समजू दे, त्यानंतर आपण ते पण प्रयत्न करूया करायचा. आय वोंट कमिट बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट.
मित्रांनो, जो व्ह्यू आहे तो दाखवायच्या लेवलचा नाही. म्हणजे अंदाज जर तुम्ही घेतलात तर बघा, उगाच तुमची पण सगळ्या लोक खराब करायला. तिकडे कोपऱ्यात एक स्विमिंग पूल आहे, तिकडे डायरेक्ट बघितलं तर भारी वाटतंय. तिकडे हे जे आहे ना, इकडे कुठे गेला बघ, इथे स्विमिंग पूल आहे. अलार्मच्या आधी सुटलो आपण. दॅट्स द क्रेडिट गोज टू नीना. अलार्मच्या आधी उठायचं क्रेडिट गोज टू नीना. सो एक तुम्हाला मूल एकदा झालं की अलार्म बिलार्म सगळं फाट्यावर, त्याच्या आधीच तुम्हाला जाग यायला सुरुवात होते. मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत आपल्या डे 1च्या शूटसाठी. आज पुण्यात शूट आहे, तिथे आम्ही आता चाललेलो आहे. 4 दिवस पुण्यातच शूट आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की ड्रायव्हर काका कुठे गेले. काल तर होते. ड्रायव्हर काकांना आपण घरी पाठवलेलं आहे, कारण की 4 दिवस ते इथे काय करणार. त्याच्यामुळे आता मीच, आणि ते जवळ आहे हॉटेलपासून. शूटिंग लोकेशन्स वगैरे काय 10-5 मिनटावर आहेत. तेवढी गाडी आणि तेवढं सगळं करू शकतो, मॅनेजेबल आहे ऑफकोर्स. सो लेट्स गो आणि बघूया. ह्या प्रोजेक्टच्या रिलेटेड मी व्लॉग जो टाकलेला सुरुवातीला 5 तारखेला, त्याच्यामध्ये कोणीच काय बोललं नाही. अरे ह्या प्रोजेक्टमध्ये काय माहिती काय कोणाला दिसलं नाही की नाही दिसलं. माझं असं ते प्रॉपर रेजिस्टर नसेल झालं. तुम्हाला रजिस्टर नाही झालं. तो 5 जूनचा जो आपला व्लॉग आहे तो जाऊन तुम्ही बघावा. स्टार्टिंग पार्ट जरी बघितला तरी तुम्हाला कळेल. एक पण कमेंट नाही आली. मी शॉक झालो. बोललो भाई, लोकांनी नोटीसच नाही केलं वाटतं. ऍक्च्युली लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात एवढे बिझी आहेत, मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी विसरून राहून गेल्या असतील. हरकत नाही, पण आपण परत जा, तुम्ही 5 जूनचा व्लॉग बघा, मग तुम्हाला या ब्लॉगचा लिंक लागेल. आणि या कमेंटमध्ये सांगा मला इकडे की कशाबद्दल बोलतोय आम्ही. ठीक आहे का. आता काय आहे ते मी दाखवू शकेन की नाही ते मला माहिती नाही आहे. ॲज अ हे BTS म्हणून ह्या ह्याच्यात. त्यामुळे तो पण आता प्रश्नच आहे की काय ब्लॉग करायचं ह्याच्या पुढे. कारण जर सगळं प्रोजेक्टबद्दल जर दाखवलं तर समजेल असा पण विषय असतो ऑफकोर्स. त्याच्यामुळे लुक नाही रिव्हील करायचा आहे. सो व्लॉग करायचा काय, जो काय तो व्हॅनिटीतच होईल असं मला वाटतं. चला बघूया. आणि अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे लोकांना की एकदम रॅन्डम ॲज प्रश्न आहे की ते जनगणनावाले तुमच्याकडे आलेत का? हे जनगणनावाला आता चालू झालंय, तर तुमच्याकडे आलेत का जनगणनावाले? अरे तुला माहिती आहे माझी मम्मी जनगणनाचं काम करायची. अच्छा. बिकॉज ऑफकोर्स गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला करायला लागायचं ना. तर टीचर्सना ते तिला ना असं रॅन्डम जागेवरती वगैरे यायचं ना. लोकेशन एकदम असं खतरनाक जागा असायच्या आणि एकदम आतमध्ये कुठेतरी खोपचं. मग ती मला घेऊन जायची. मी असं 7वी 8वीत असेल, मला घेऊन जायची. डेंजर काम आहे भाई ते. कारण तू दरवाजा ठोकवतो आणि कोण दरवाजा उघडेल. तुला जर डेंजर एरिया आलाय तर अशा घरांमध्ये आम्ही गेलोय ना, अरे भीती वाटते. एकटी बाई नाही करू शकत भाई. कारण की काय कोण राहत असतं, कोण काय डेंजर असतं बाबा ते. बायकांना तर नाही दिलं पाहिजे ही जनगणनाचं काम. पण मला वाटतं गव्हर्नमेंटने आता त्याचं थोडंसं हे केलंय आणि आता ते पेअर मध्ये येतात. एक मेल आणि एक फिमेल येतं. तर आमच्याकडे आता ते आलेले ना, तर त्यांनी 2 जण आलेले. तर ऑफकोर्स मी पहिला त्यांना विचारलं की कुठून, म्हणजे ID वगैरे काय. मग त्याने ID दाखवलं. आणि विसरू नका मित्रांनो, जर कोणी असं विदाऊट ID असेल तर प्लीज एक घेऊ नका असं, म्हणजे डायरेक्टली काय त्यांना इन्फॉर्मेशन देऊ नका. ID मागा आधी, तुमचा अधिकार आहे ID मागायचा. खूपच जास्त इन्फॉर्मेशन देतोय का? नाही ठीक आहे, चांगलंच सांगतोय जे काय सांगतोय. तर ID मागा आणि मग तुम्ही वाटलंच त्यांना एकदा ID तुम्ही ॲश्युअर केल्यानंतर मग गोष्टी तुम्ही शेअर करा. बिकॉज ऑफकोर्स आयडियली ID मागायलाच पाहिजे. कोणालाही मागायला पाहिजे घरी आलेल्या माणसाला. फक्त स्विगी झोमॅटोवाल्यांना सोडून द्या. चलो लेट्स गो शूट. लेट्स गो. सो आत्ता आपण इथे शूट करतो. इथे व्हॅनिटी नाही आहे, बहुतेक रूम्स दिले. सो ही एक प्रॉपर्टी आहे, त्याच्यात आपण बहुतेक शूट करतोय. पण कहाँ पे
रूम कहाँ पे हाँ कौन सा भी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं नाही मला काय वाटलं काय माहितीये का अजिंक्य ह्याच्याशी कॉर्डिनेट करतोय ना. मी तर फोन चेकच नाही केला. मी सकाळी उठून नंतर बघितलं तू बोलल्यावर मेसेज तुझा बघितला की नाही. कॉल नको Good morning, रात्री sir. मी रात्री हां गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड तुझं झालं काल चालू मजा आली. मज्जा मज्जा. गुड मॉर्निंग सर. हाय आमच्या ब्लॉगवर सर हाय बोला सर आमचा problem. हाय नाही करणार मी. कसं करणार? सर आमची ऑडियन्स तुमची खूप मोठी फॅन आहे तर अरे तुम्ही- आमची काय सगळा महाराष्ट्र आपली ऑडियन्स अशी वेगळी नाहीये. महाराष्ट्रातलाच भाग हा, म्हणजे, अं, नीलनी माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हापासून नील मित्र झालाय माझा. त्यामुळे ऑडियन्सना हाय बी फार फॉर्मल वाटतं. आय लव्ह यू. चिवमा